AMC मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया ध्यान म्हणजे काय आणि त्याची प्रक्रिया काय आहे. मित्रांनो, आपण आपल्या जीवनातील अधिक काळ हा भूतकाळात किंवा भविष्यकाळात घालवत असतो. परंतु जेव्हा आपण ध्यान करतो ते ना भूतकाळ असते ना भविष्यकाळ. ते फक्त या क्षणाला जगणे आणि वर्तमानात येणे आणि सतर्क राहून या क्षणाचा अनुभव घेऊन काही ना काही काम करत असतो म्हणजेच आपण ध्यान करत असतो. आपले हे माइंड मंकी माइंड आहे. त्याला सवय झालेली आहे एकतर ते भूतकाळात राहते नाहीतर भविष्यकाळात राहते. आणि जर त्याने आपल्याला भूतकाळात नेले तर ते आपल्याला दुःखी बनवते आणि भविष्यकाळात नेले तर अधिक चिंतित करते. परंतु आपण त्याला ट्रेन करून या क्षणाचा आनंद घेऊ शकतो. त्या शांततेचा आपण अनुभव घेऊ शकतो ज्याचा आपल्याला शोध आहे. बऱ्याच वेळा आपल्याला शांतता हवी असते. म्हणून आपल्याला कुठेतरी जाण्याची इच्छा होते. कधीतरी सर्व नकोसे वाटायला लागते. कधी वाटते जंगलात निघून जावे तर कधी वाटते कुठे पर्वतांमध्ये जाऊन शांतता मिळवावी. परंतु हे आपण फक्त विचार करू शकतो. हे सत्यात उतरवणे खूप कठीण आहे. तुम्ही याचा शोध बाहेर घेण्यापेक्षा शांतता आपल्या आतमध्येच लपलेली आहे ज्याचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे. जेव्हा आपण समुद्राला बघतो तेव्हा पुढे लाटा दिसतात आणि त्याच्या मागे पाहिले तर शांत समुद्र दिसत असतो. याचा अर्थ आपल्या बाहेर अशाच प्रकारच्या लाटा लाटा उसळत असतात. ज्याला आपण बाजूला केले तर शांतता आपल्यामध्ये आधीपासूनच उपस्थित आहे. आणि जी शांतता ज्याला आपण पीस म्हणतो तुम्ही आजपर्यंत शोधत होता ती आपल्यामध्येच लपलेली आहे. त्याने बऱ्याच लोकांना खूप अवघड गोष्ट वाटत असेल, की एखादी मुद्रा घेऊन बसणे किंवा काहीतरी विधी करणे, धार्मिक गोष्टी आहेत असे त्यांना वाटू शकते. परंतु नाही, असे नाहीये. बरेच लोक ध्यानधारणेला धार्मिकदृष्ट्या जोडतात, परंतु ही एक वैश्विक गोष्ट आहे. जर एखादी व्यक्ती गाणे म्हणत असेल आणि त्यासोबतच त्या क्षणाला ती जगत असेल, त्याचा आनंद घेत असेल, अनुभव घेत असेल, म्हणजेच तो ध्यान करत आहे. असे बरेचसे उदाहरण देता येतील. सांगायचा मुद्दा हाच, की आपण कुठेतरी कोणतेही काम करत असलो, वर्तमानात राहून जगले पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे, म्हणजेच आपण ध्यानधारणा झाली असे समजावे. ध्यानधारणेने आपल्याला आयुष्यात खूप फायदे आहेत. कधी जो व्यक्ती ध्यान करतो, या व्यक्तीला पहा, त्या व्यक्तीला पहा आणि त्यांची जीवनशैली पहा. वेगळेच तेच त्याच्यामध्ये दिसते. त्याची क्षमता, त्याची काम करण्याची ऊर्जा, त्याची नवीन गोष्टी करण्याची पद्धती आणि त्याची उत्पादकता एक चिंतित व्यक्तीपेक्षा बऱ्याच पटींनी जास्त असते. त्याचमुळे त्याच्या आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. जर आपल्याला आयुष्यात खरंच काही करण्याची इच्छा आहे, पुढे जाण्याची इच्छा आहे, तर प्रत्येक गोष्टीला मनाने म्हणजेच माइंडफुलनेस करणे शिकले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला उत्तम पर्याय ध्यानधारणा हा आहे. आणि विलक्षण फायदे आपल्या आयुष्यात आहे. कुठलीही पद्धती तुम्ही यासाठी निवडू शकता आणि भारतात तर ध्यानधारणेला प्राचीन वारसा आहे आणि इतर देशांनीही ध्यानधारणा करण्याची पद्धती भारतामधूनच शिकून गेल्या आहेत. जर आपण जगाला ही विद्या दिली आहेत, तर आपण किती सौभाग्यशाली आहे, की आपण आपल्या भारतासारख्या उत्तम देशात जन्म घेतला आणि जिथे ही विद्या आधीपासूनच होती, तर आपणही आपल्या जीवनशैलीत हे करायला हवे. पुढे आपण जाणून घेऊया ध्यान कसे करावे आणि त्याची पद्धती कोणती. डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासासोबत राहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते. त्यामुळे त्यातून आत्मशक्ती, ऊर्जा जपली जाते. जे चांगले आरोग्य, मनशांती व जीवनाच्या विवेक ध्यानाकडे नेते. ध्यान कसे करावे? शांत निवांत खोली निवडावी. दुसरं मंद प्रकाश योजना असल्यास उत्तम. भगभगीत प्रकाश नको. मंद वासाची उदबत्ती लावल्यास वातावरण निर्मित होते. परंतु धुराची एलर्जी असल्यास वा अस्थमाचा त्रास असल्यास उदबत्ती लावणे टाळावे. सुखासन व स्वस्तिकासारख्या सुखकारक आसनात बसावे. आरामखुर्चीत बसले तरी चालेल. 10 ते 15 मिनिटे बसता येणे हीच आवश्यकता आहे. सुखासन व स्वस्तिकासन मध्ये बसल्यास हात गुडघ्यावर सैल ठेवावेत. पद्यमुद्रेप्रमाणे एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या ओंजळीत मांडीवर ठेवावे. सरळ ठेवावे. हे शक्य नसेल तर आराम खुर्चीत बसले तरी चालेल. खुर्चीच्या हातावर सैल ठेवावेत. शरीराची थोडीफार हालचाल झाली तरी चालेल. पण मध्येच उठाव्यास लागल्यास मेडिटेशनचा भंग होतो म्हणून खबरदारी घ्यावी. शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल होते. इथे मात्र त्याविरुद्ध म्हणजेच डोक्यापासून पायापर्यंत एकामागून एक असे शिथिल करीत जावे. आसन सिद्ध झाल्यावर डोळे मिटून घेऊन वर सांगितल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक आठवण क्रमाने शिथिल करीत जावे. कपाळ, कान, गाल, मान, पाठ ते नितंबापर्यंत, त्यानंतर गळ्यापासून ते पोटापर्यंत, नंतर हात व पाय असा क्रम ठेवावा. पोटाचा विचार, श्वासाचा विचार अवश्य करावा. ह्या सर्व प्रकारच्या 1 ते 1.5 वा जास्तीत जास्त 2 मिनिटे पुरे असतात. आता आपण साक्षीभावाने अभ्यास करावा. या योगे मन शांत राहते, त्याचा अनुभव घ्यावा.
आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शवासन नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे 15 मिनिटं चूक होतेच व पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते. अन्यथा वेळ समजण्यासाठी घड्याळाचा गजर लावण्यास हरकत नाही. सावकाश डोळे उघडावे, हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडिटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडिटेशनमधून सावकाश बाहेर येत उभे राहणे श्रेयस्कर ठरते. धन्यवाद.